शरणू शरणार्थ. आज 30 ऑगस्ट 2020. आजच्याच दिवशी 5 वर्षापूर्वी लिंगायत साहित्यासह कर्नाटकातील कन्नड साहित्याचे चालतं फिरतं विद्यापीठ यांना धारवाड येथे गोळ्या घालून प्रतिगाम्यांनी ठार केलं. अशा महान योद्धा डॉक्टर मल्लेशप्पा कलबुर्गी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज ई अनुभव मंडप बाय लिंगायत सेवा संघ या फेसबुक पेजवरून अभिवादन करण्यासाठी मी विजयकुमार शेटे लाईव्ह येत आहे. भारतवर्षामध्ये चार्वाकापासून बुद्ध असतील, महावीर असतील, 12व्या शतकातील बसवण्णासह सर्व शरण असतील, माता नागाई, वारकरी धर्म, सर्व वारकरी संत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, गाडगे बाबा तुकडोजी या सर्व महापुरुषांना प्रथमतः मी वंदन करतो. आणि उर्लिंग पेद्दी यांच्या एका वचनानं मी आजचं कार्यक्रम सुरू करतो. उर्लिंग पेद्दी एका वचनामध्ये म्हणतात, लोकापरी येत नाही, लोकापरी राहत नाही, लोकापरी जात नाहीत पहा देवा, पुण्यापरी येतात, ज्ञानापरी राहतात, मुक्तीपरी जाता पहा देवा. उर्लिंग देवा तुमचे शरण उपमातीत आहेत, नाहीच अन्य उपमा. माननीय कलबुर्गी सरांच्या बलिदानाला हे वचन कलबुर्गी सर जनसामान्यांच्या घरामध्ये जन्मले, परंतु असामान्य कर्तृत्व करून ज्ञानाची ज्योत, ज्ञानाचा वनवा पूर्ण कन्नड राज्यासह 26 भाषेमध्ये भाषांतरित करून वचन साहित्य ज्ञानाची मशाल पूर्ण जगामध्ये पेटवून त्यांनी गेले आपल्यातून. मागच्या 2-3 दिवसापासून कलबुर्गी सरावर लिंगायत पेज आणि आज बसव परिषदेच्या माध्यमातून बरेच व्याख्यानं झाली, कार्यक्रम झाले.
कलबुर्गी सरांचं काम तास अर्ध्या तासामध्ये सांगण्या एवढं निश्चितच नाही. अशी हजारो व्याख्याने कलबुर्गी सरावर जरी झाली तरी त्यांच्या पूर्ण कार्याचा आढावा व्याख्यानाच्या माध्यमातून येणार नाही. त्यांच्या चरित्रावर आज जास्त न जाता मी त्यांच्या कार्यावर पण मी जास्त, कारण बऱ्याच वक्त्यांनी बराच प्रकाश टाकलेला आहे, मी आज त्यांच्या संदेशावर जाणार आहे. त्यांनी जो संदेश दिला आहे तो आपल्यासाठी किती कामाचा आहे, किती गरजेचा आहे याचं आकलन करण्याचा हा प्रयत्न आहे. सरांची माझी पहिली भेट बिदर येथे युनिव्हर्सलायझेशन ऑफ लिंगायत रिलिजन नॅशनल कॉन्फरन्स 2012 मध्ये 23-24 डिसेंबर 2012 मध्ये आयोजित केली होती. आणि ह्या दोन्ही कार्यक्रमाचं दोन्ही दिवसाचं अध्यक्षपद हे कलबुर्गी सरांकडे होतं. आयोजनामध्ये तेथील शरण नागशेट्टी शेटकार यांचा सक्रिय सहभाग होता. आणि त्याच्यामध्ये मला विषय दिलेला होता लिंगायत इंडिपेंडंट रिलिजन, या विषयावर मला प्रबंध मांडायचा होता. तर मी विनंती केलो होतो की मी मराठीमध्ये बोलेन, नाहीतर हिंदीमध्ये बोलेन. परंतु मराठी आणि हिंदी कन्नड अभिमानी एवढे होते सर की नॅशनल कॉन्फरन्स आहे, तर जास्तीत जास्त आता 2 दिवसांमध्ये त्यांनी फक्त इतर भाषांना एक 4-5 जणांना फक्त परवानगी दिली, ती फार विनंती केल्यानंतर. आयोजक जो होता नागशेट्टी शेटकार हा माता महादेवी यांच्या राष्ट्रीय बसव दलाचे ते मला वाटतं जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस. आणि वैचारिक संघर्ष होता म्हणजे माता महादेवी आणि कलबुर्गी सरांचा. कार्यक्रमाचा आयोजक बसव दलाचा अध्यक्ष आहे जिल्ह्याचा, तरीही त्यांनी होकार दिला, परंतु सशर्तपणे. जे वचनामध्ये बदल केलेले होते, हा आरोप माता महादेवी व राष्ट्रीय बसव दलावर आहे. कुडल संगम देवाच्या ठिकाणी लिंग देवा, तर हा उच्चार जर तिथं झाला तर तत्क्षणी मी उठून सभागृह सोडून जाईन. हा उच्चार तिथं झाला नाही पाहिजे. वचनामध्ये जे बदल केलेले आहेत त्या बदलाचा तिथं उच्चार झाला तर मी तत्क्षणी सभागृह सोडून जाईन. ह्या अटीवर कलबुर्गी सर त्या कार्यक्रमामध्ये आले. आम्हाला 2 दिवसाचा सहवास लाभला त्यांचा. खंबीर माणूस आणि तत्वाला धरून, मग पुढचा भलेही कितीही मोठा असो कितीही छोटा असो, त्यांनी त्यांच्या विचारावर ॲडजस्टमेंट केलेली नाही. आणि या गोष्टीचा परिणाम की त्यांचं समयसूचकता, त्यांचं वेळेचं बंधन, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आचरणात असल्यामुळे त्यांना त्रास खूप सहन करावा लागला. तर अशा कलबुर्गी सरांचं जन्म 28 नोव्हेंबर 1938 गुब्बेवाड, तालुका सिंदगी, जिल्हा विजयपूर, आता मागचं विजापूर, आई गुरम्मा. गुब्बेवाड हे आजोळ त्यांचं, इथं त्यांचा जन्म झाला. मी धावतं घेतो वर्णन. प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी येरगल, त्याच्यानंतर 5वी ते 7वी सिंदगी, मॅट्रिक सिंदगीला झाली. BA विजय महाविद्यालय विजयपूर इथून झालं 1960ला. BA कर्नाटक विश्वविद्यालय धारवाड 1962ला. PhD कविराज मार्ग परिसरत कन्नड साहित्य यावर कर्नाटक विश्वविद्यालयातून 1968 साली, म्हणजे जी वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी PhD डॉक्टर झाले.
त्याच्यानंतर 62लाच तसे त्यांनी सहाय्यक संशोधक म्हणून कर्नाटक विश्वविद्यालयामध्ये रुजू झाले. अध्यापक झाले त्यांनी कर्नाटक कॉलेज धारवाडमध्ये 62 ते 66 त्यांनी अध्यापन केलं. त्याच्यानंतर कुलगुरू 1998ला त्यांनी हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, हम्पी कन्नड विद्यालय. आणि त्यांनी खूप मोठ्या जिम्मेदाऱ्या ते सर्व सांगत बसायला आपण त्याचा आढावा एवढा कमी वेळेमध्ये घेऊ शकत नाही. तर बसव समितीमार्फत जे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम आहे, 2500 सर्व शरणांच्या वचनांचं 23 भाषेमधलं भाषांतर, हा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीनं त्यांनी आपल्याकरिता म्हणजे इतर भाषिकांकरता राबवलेला सर्वात मोठा त्यांचं योगदान आहे. तर आपण त्यांचा जो संदेश आहे मार्ग 7 मध्ये, त्यांनी लिंगायत समाजाच्या पुनर्जीवनाची पंचसूत्री दिलेली आहे. त्यांच्या अनुभवामधून लिंगायतांना आजच्या घडीला काय आवश्यक आहे, लिंगायतांचं जे कुठं चुकतंय आणि काय त्यांनी चुका टाळल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीनं लिंगायतांचं विकासाची समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे, याची एक पंचसूत्री दिलेली आहे त्यांनी. ती अशी आहे: लिंगायतांचं शुद्धीकरण, लिंगायतांचं नवीकरण, लिंगायतांचे एकीकरण, लिंगायतांचं जागतिकीकरण आणि लिंगायतांचं सबळीकरण. या माध्यमातून त्यांनी आजच्या लिंगायतांचं कोणत्या पद्धतीनं संघटन झालं पाहिजे, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि त्यांचा विकास झाला पाहिजे, याकरिता त्यांनी दिलेली ही पंचसूत्री आहे. तर ह्या पंचसूत्रीवर आपण, त्या संदेशावर आज आपण, त्यांचा संदेश याच्यावरच आपण आज चर्चा करू. तर प्रथम त्यांनी दिलेलं आहे लिंगायतांचं शुद्धीकरण. या शुद्धीकरणामध्ये फक्त लिंगायतच नाही तर लिंगायत मठ आणि लिंगायतांचं घर यामध्ये होणारं वैदिक आचरण, वैदिक देवतांचे उदात्तीकरण, या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. हे त्यांचं स्पष्ट की आज लिंगायतामध्ये किंवा लिंगायताच्या मठामध्ये तुम्ही गेलात, अनेक वैदिक देवतांचे फोटो तिथं दिसतात. काही लिंगायताचे मठ तर यज्ञ घालतात, काही लिंगायतांच्या मठामध्ये वैदिक पद्धतीनं आचरण, पूजा, कर्म कांड होतात. आणि मठात होत असल्यामुळं पर्यायानं अनुयायांच्या घरात, लिंगायतांच्या घरामध्ये पण होतात. आज लिंगायतांच्या म्हणजे गर्भधारणेपासून ते लिंगैक्य होण्यापर्यंतचे विधी हे सर्व अवैदिक विधी आहेत. परंतु ह्याला वैदिकतेची आज वैदिकतेच्या स्वरूपात याचं रूपांतर होत चाललेलं आहे. तर पहिल्यांदा लिंगायतांच्या घरामधलं आणि लिंगायतांच्या मठामधलं हे वैदिक आचरण आणि वैदिक देवतांचं उदात्तीकरण हे बंद झालं पाहिजे, हे ठासून कलबुर्गी सरांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. आणि इष्टलिंगाच्या योगातून, इष्टलिंग योग साधनेतून लिंगायतांचं जे साधन आहे स्वतःला ओळखण्याचं आणि समाजाभिमुख होण्याचं, हे इष्टलिंग योग आहे. आणि ह्या इष्टलिंग योगामधून स्वतःला ओळखा, स्वतःची ओळख करून घ्या प्रथमतः, आणि दासोहाच्या माध्यमातून समाजाप्रती समाजमुखी व्हा, समाजात मिसळा, हा संदेश सर्वात मोठा दिलेला आहे कलबुर्गी सरांनी. आज लिंगायतांच्या घरामध्ये बऱ्याच देवदेवतांचे उपास तपास, वैदिक देवतांचे सत्यनारायण असतील किंवा अजून ग्रहशांती असतील, नारायण नागबळी असतील, याच्या माध्यमातून म्हणजे इष्टलिंग बाजूला ठेवून इतर देवतांच्या प्रती निष्ठा वाहत असलेला लिंगायत, तर यानं हे आचरण बंद केलं पाहिजे. तर कलबुर्गी सरांचा हा संदेश आहे
की इष्टलिंग तुम्हाला दिलेलं आहे बसवण्णांनी. लिंगायतांचं ते धर्मचिन्ह आहे इष्टलिंग, आणि ह्या इष्टलिंगाच्या प्रती इमानदार राहा. या इष्टलिंगाच्या माध्यमातून स्वतःची ओळख करून घ्या. योग साधनेमधून स्वतःला ओळखा, स्वतःचं आचरण सुधारा आणि स्वतःला प्राप्त करा पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग दासोहाच्या माध्यमातून, म्हणजे स्वकष्टातल्या कमाईतलं छोटंसं अंश दासोह करून समाजाप्रती पण इमानदार व्हा, समाजमुखी व्हा, समाजात मिसळा, समाजातल्या वंचिताला न्याय द्या, वंचिताला तुमच्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न करा. हा संदेश लिंगायतांच्या शुद्धीकरणाच्या माध्यमातून कलबुर्गी सरांनी दिलेला आहे. आणि लिंगायतांचं धर्मग्रंथ, वचन साहित्य याचं अध्ययन करा, ज्ञान मिळवा. जगाच्या इतिहासामध्ये भारतीयांचा इतिहास फार जुना आहे. त्या भारतीय इतिहासाचा अभ्यास करा, तुमची स्वतःची नाळ ओळखा, आणि ह्या ज्ञानाच्या माध्यमातून स्वतः गुरु होण्याचा प्रयत्न करा. आरिवे गुरु, ज्ञान हेच गुरु. म्हणजे स्वतः गुरु व्हा, म्हणजे स्वतः इतके ज्ञानवंत व्हा, स्वतःमध्ये ज्ञानाचं भरमसाठ अध्ययन झालं तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता, दुसऱ्याचं आचरण सुधरवू शकता. त्या पद्धतीनं ज्ञानाची भूक तुम्हाला असली पाहिजे, आणि ह्या ज्ञानाच्या माध्यमातून स्वतः गुरुपद मिळवण्याचा प्रयत्न करा, असा त्यांचा संदेश आहे. त्याच्या पुढचा विषय आहे लिंगायतांचे नवीकरण. आता लिंगायतांचे नवीकरण म्हणजे जुनकरण काय आहे, तर वचन साहित्याचं जे ज्ञान आहे, वचन साहित्यामध्ये दिलेले अनुभवांचं जे संचय आहे, ते ज्ञान आत्मसात करा आणि त्या ज्ञानावर आधारित आचरण ठेवा. आज कसं झालंय आपलं, आपण वैदिकतेकडे, प्रत्येक लिंगायताच्या घरामध्ये थोडं ना थोड्या प्रमाणात वैदिक आचरण होतच. मग वैदिक आचरण होतंय तर वैदिक आचरणापासून आपण लांब असलं पाहिजे. वैदिक आचरणाशी आपली धार्मिक नाळ नाही, किंवा ह्या देशाचेही वैदिक आचरणाबरोबर नाळ नाही. या भारतवर्षाची जी फिलॉसॉफी आहे, जी जुनी संस्कृती आहे, ती अवैदिक संस्कृती आहे, एकसंघ संस्कृती आहे. वैदिक संस्कृतीमध्ये भेद आहे, आयत खाऊ प्रवृत्तीला स्थान आहे, एकमेकामध्ये भेद आहे, ऐशो आराम आहे, सुरापान आहे, मांसाहार आहे. परंतु बहुजनांच्या शिवसंस्कृतीमध्ये ह्या कुठल्याच गोष्टीला स्थान नाही. आयत खायला तुम्हाला स्थान नाही, आयत खाऊ लोकांना स्थान नाही. स्वकायक कष्टावर निर्भरित समाज ही शिवसंस्कृतीचं ब्रीद आहे. तर ह्या ज्ञानाच्या आधारे तुमचं आचरण असलं पाहिजे. जन्मापासून म्हणजे गर्भधारणेपासून लिंगैक्य होण्यापर्यंतचे जे वैदिक विधी आज आचरणात आहेत, म्हणजे थोडक्यात आज विवाह, लिंगायतांच्या विवाहामध्ये, कल्याण महोत्सवमध्ये वैदिकताचं प्रमाण वाढलेलं आहे खूप. काही लिंगायत सप्तपदी घालायलेत, काही लिंगायत यज्ञ घालायलेत, काही लिंगायत जानवे घालायलेत विवाह कार्यामध्ये. काही लिंगायत ते आता माझ्या म्हणजे 20-22 वर्षापूर्वी माझ्या लग्नामध्ये एक कलश होता, तिथं आता पंचकलश आले. आणि ते पंचकलशांचं प्रतीक काय, तर ते पंचाचार्याचं प्रतीक. ज्यांनी आयुष्यभर विरक्त राहायचंय त्यांचं प्रतीक त्या विवाह बंधनाच्या ठिकाणी कशाला पाहिजे. लक्षात घ्या, पंचाचार्य परंपरा ही विरक्त परंपरा आहे. आणि बसवण्णांनी विरक्तांची संज्ञा सांगितलेली आहे की स्त्रीच्या पदराचाही संपर्क न येऊ देता जो राहतो तो विरक्त आहे.
परंतु यांना तेलानं पंचतेलानं मालिश करायला स्त्री लागते, यांना जीव वाढायला घरातली स्त्री लागते भक्ताच्या. आणि हे विरक्तांचं वागणं, विरक्तीपासून सोडून ह्यांचं हे वागणं, आणि त्यांच्या नावाचे पंचकलश आज आपल्या विधीमध्ये घुसलेले आहेत. 5-10 वर्षापूर्वी कुठल्याही पंचाचार्याच्या नावानं मंगळाष्टिका नव्हत्या. आज मंगळाष्टिका सुद्धा तुमच्या पंचाचार्याच्या नावानं वाजायला चालू झाल्या. मग हे जे वैदिक आचरण आहे, पंचाचार्य हे वैदिकतेचा पुरस्कार करणारे लोक आहेत, आणि लिंगायत हा अवैदिक धर्म आहे. हा भारतीय संस्कृतीशी निगडीत शिव म्हणजे सिंधू संस्कृतीतल्या शिवधर्माशी समतेचा धर्म आहे लिंगायत धर्म. ह्याच लिंगायतांचं आचरण हळूहळू थोड्या प्रमाणात वैदिकतेकडे नेण्याचा काही लोकांनी जाणून बुजून प्रयत्न केलेला आहे. तर हे आचरण आपल्यामधलं बंद झालं पाहिजे. तुमच्या म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादी आपली महिला गर्भवती होते, तिचा गर्भ 7 महिन्याचा झाल्यानंतर ती स्वतः गर्भमाता इष्टलिंग पोटाला बांधते, म्हणजे त्या गर्भाला बांधते, आणि तोच इष्टलिंग जन्म झाल्यानंतर 5वीच्या पूजेला बाळाच्या दंडाला बांधला जातो. मग इष्टलिंगाची दीक्षा देणारी कोण आहे? तुमची स्वतः जन्मदाता माता आहे. मग परत वैदिक पद्धतीनं टकलं करून मधीत महाग चिंटकी ठेवून वैदिक पद्धतीनं कानात फुकून दीक्षा देण्याचा प्रकार हा लिंगायतामध्ये नाहीच. हे वैदिक आचरण आहे, हे नवीन नंतर घुसलेलं आचरण आहे आपल्यामध्ये. तर हे आचरण बंद झालं पाहिजे. एकदा तुमच्या जन्मदात्या जिनं तुम्हाला जन्म दिलाय, जन्मदात्या आईपेक्षा श्रेष्ठ गुरु ह्या पृथ्वी तलावर कोण आहे? मला चांगलं आठवतंय, माझ्या आजोबांनी माझ्या गावामध्ये उपळ्यामध्ये दीक्षेचा कार्यक्रम एक 30-35 वर्षापूर्वी ठेवलेला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये माझ्या आईनं खूप आग्रह केला माझ्या आजोबांना की तुम्ही दीक्षा घ्या. त्यावेळेस आजोबांचं वाक्य होतं की हा कोण मला दीक्षा देणारा? मला माझ्या आईनं इष्टलिंग बांधलेलं आहे माझ्या गळ्यामध्ये. माझी दीक्षा गुरु आणि माझी आई आहे. आईपेक्षा श्रेष्ठ गुरु हा कोण आहे? तर लक्षात घ्या की हे जे वैदिकतेकडं आपलं आचरण लिंगायतांच्या घरामधलं चाललेलं आहे, हे विधी, धर्मविधी ह्याच्या माध्यमातून, विधीच्या माध्यमातून सगळ्यात जास्त घुसखोरी आपल्या घरामध्ये आचरणामध्ये होते. तर हे वैदिक विधी बंद झाले पाहिजे. पहिल्यांदा हे बसवण्णांनी सांगितलेलं आहे. लग्नामध्ये मंगळाष्टिकेच्या ऐवजी आपले कल्याण महोत्सव झाले पाहिजे. वधूवरांना कल्याण महोत्सव आपण दरवर्षी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, लातूरमध्ये तर वर्षाला कमीत कमी 5-6 लग्न तर होतातच लातूर शहरामध्ये. तर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कसलाच खर्च नाही, अन्नाची नासाडी नाही. ज्या आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत आणि अक्षतेच्या रूपानं तीच शेतकऱ्याच्या घामातून निर्माण झालेले ते धान्य आपण पायाखाली तुडवतो तिथं, त्याच्यापेक्षा फुलाचा वर्षाव आहे. आणि ह्या विधीवर हळूहळू आपण आलं पाहिजे. आपण आपल्या घरातलं हे आचरण अगोदर बंद केलं पाहिजे वैदिकतेकडे चाललेलं. हा संदेश महत्वाचा आहे कलबुर्गी सरांचा, की जन्मापासून लिंगैक्य होण्यापर्यंतचे जी वैदिकतेची शिरकाव झालेली जी विधी आहेत लिंगायताच्या घरामध्ये, ते विधी पहिल्यांदा हद्दपार झाले पाहिजे. आणि आपण आपल्या लिंगायत पद्धतीनं धर्माचरणाचे विधी आहेत ना आपले, आणि ते म्हणजे महागडल्या 20 वर्षापर्यंत प्रत्येक घरामध्ये आचरणात होते. या 20-25 वर्षामध्ये फार लागण झालेली आहे त्याची. आणि मग ह्या विधी करता सोप्या भाषेमध्ये मठांनी किंवा समाजातील सक्रिय कार्यकर्त्यांनी ही सोप्या भाषेतले विधीची पुस्तकं प्रकाशित झाली पाहिजेत. त्याचे म्हणजे प्रत्येक घरामध्ये लिंगायतांच्या जे विधी आहेत ते विधी आपण छापून प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. दुसरं गोष्ट, नवीनीकरणामध्ये 800 वर्षापूर्वीचा लिंगायत धर्म आहे. 800 वर्षापूर्वीची तत्कालीन सामाजिक परिस्थिती, तत्कालीन आर्थिक परिस्थिती, तत्कालीन शैक्षणिक परिस्थिती, औद्योगिक परिस्थिती फार नव्हती त्या काळामध्ये.
आज सगळं औद्योगिकरण झालेलं आहे, सगळं ही झालेलं आहे. तर याकरिता 12व्या शतकामध्ये जे वचन साहित्याच्या माध्यमातून आपल्याला संदेश दिलेले आहेत शरणाने, त्याच्यामध्ये आधुनिकतेमुळे जर तुम्हाला काही बदल करावे लागत असतील तर ते बदल करून तुम्ही आचरण केलं पाहिजे. हा सुद्धा संदेश कलबुर्गी सरांनी दिलेला आहे की 800 वर्षापूर्वीची प्रत्येक गोष्ट आता लागू होईल असं नाही, तर त्याच्यामध्ये आवश्यक ते योग्य ते बदल करून तुम्ही ते आचरणामध्ये आणले पाहिजे, हा संदेश आहे. त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे एकीकरण, हा फार महत्त्वाचा विषय आहे. 12व्या शतकामध्ये लिंगायत धर्म स्थापन झाला आपण म्हणतो. तर हा धर्म स्थापन करण्यामागं काहीतरी सामाजिक परिस्थिती होती त्यावेळेस. या देशामध्ये वैदिक आर्य ह्या देशामध्ये येण्याच्या पूर्वी कुठलाच भेद आपल्यामध्ये नव्हता, सर्व समान होते. सिंधू संस्कृतीमध्ये जे ग्रामरचना सापडलेली आहे किंवा जे अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व समान स्तरावर होते. वैदिकतेच्या माध्यमातून आपल्यामध्ये जे विघटन झालं, पहिल्यांदा शिवधर्माचं शैविझम झालं, त्याच्यानंतर आलेल्या जैन धर्माचं श्वेतांबर, दिगांबर, पितांबर हे विभाजन झालं. त्याच्यानंतर बौद्ध धर्माचं महायान, हीनयान, वज्रयान अशा पद्धतीनं विभाजन झालं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डिव्हाइड अँड रूल केलं, तुम्हाला एक संघ राहू दिलं नाही प्रत्येक वेळेस. त्याच्या वर्णव्यवस्था आली, वर्णव्यवस्था बुद्धांनी संपवली. परत भारत 300-350 वर्षे एक संघ होता. परंतु इसवी पूर्व 187ला मनुस्मृतीचं गठन झालं आणि ह्या मनुस्मृतीच्या माध्यमातून जे पूर्वीचे वर्ण होते त्या वर्णसंकरातून ह्या जाती बनवण्यात आल्या पुढं जास्तीत जास्त, आणि तुम्हाला 6500 तुकड्यामध्ये आज विभाजित केलं. ह्या 6500 तुकड्यांना एकत्र करण्यासाठी बुद्धानंतर 1500 वर्षानं महात्मा बसवण्णांचा जन्म झालेला आहे. लिंगायत धर्म एवढा म्हणजे चिल्लर गोष्टीसाठी किंवा स्वतंत्र धर्म आहे किंवा कुठले तरी काहीतरी वेगळं आचरण आहे ह्याच्यासाठी स्थापन झालेला नाही. लिंगायत धर्म हा या देशातल्या एकाच बापाच्या लेकरांना ज्या विविध जातीमध्ये विभाजित केलेलं होतं त्या सर्वांना एका स्तरावर आणण्यासाठी, परत एक संघ बनविण्यासाठी लिंगायत धर्माचा जन्म झालेला आहे. परंतु आज तत्कालीन 12व्या शतकामध्ये बऱ्याच पोटजाती म्हणजे जाती त्यांच्या जन्मजाती विसर्जित करून शरण लिंगायत झाले. इष्टलिंग बांधलं की तो जात विरहित, वर्णविरहित, वर्गविरहित समतेवर तो आला. तर परत शोकांतिका लिंगायत धर्माची ही आहे की बसवण्णाच्या हयातीमध्येच प्रतिक्रांती झाली आणि ह्या प्रतिक्रांतीचं झाल्यामुळं कुठं राजाश्रय न मिळाल्यामुळं, जसा बौद्ध धर्माला राजाश्रय बरेच दिवस मिळाला परंतु लिंगायत धर्माला तो राजाश्रय न मिळाल्यामुळं ज्या जाती लिंगायत धर्मात आल्या होत्या ती लिंगायत तेली म्हणून तशीच ओळख राहिली, लिंगायत माळी म्हणून तशीच ओळख राहिली, लिंगायत चांबार म्हणून, लिंगायत ढोर म्हणून, म्हणजे लिंगायत लागलं मागं. परंतु जी पूर्वाश्रमीची जात होती ती जात तशीच परत कायम राहिली. म्हणजे ज्या उद्देशासाठी ह्या लिंगायत धर्माचं आंदोलन उभं राहिलं, बसवण्णासह 770 शरणांच्या प्राणातून प्राणत्यागातून, बलिदानातून जे हे साहित्य उभं राहिलं, ही जी संस्कृती उभा राहिली, त्या संस्कृतीचा उद्देशच आपण गाडून टाकला ना. आज लक्षात घ्या, एक संघ लिंगायतांची संख्या जर काढली आज तर ती जवळपास आपल्या देशामध्ये 7 ते 8 कोटीपर्यंत जाते. म्हणजे लिंगायत ढोर आले, लिंगायत चांबार आले, म्हणजे SC, ST, OBC जेवढ्या काही NT आहेत या सगळ्या पोटजाती लिंगायतामध्ये आहेत. परंतु आणि
मला आठवतंय भावानं की 25-30 वर्षापर्यंत हा भेद आपल्यातले पूर्वज जास्त करत बी नव्हते. परंतु जशी पंचाचार्यांची लागण आपल्या समाजाला या 20-25 वर्षामध्ये झाली, शिवाचार्य पंचाचार्य शिलवंत असणाऱ्याच्या घरी जाणार, चिलवंत असणाऱ्याच्या, झाकून पाणी भरणाऱ्याच्या, सामान्य लिंगायताच्या घरी जाणार नाही. पोट जातीमध्ये तर शक्यच नाही. म्हणजे दीक्षावंत लिंगायताच्या घरी त्यांनी जाणार नाहीत, त्यांच्या घरी अन्न ग्रहण करणार. चिलवंत कोण आहेत बघा म्हणा, चिलवंताच्या घरी जायचे. म्हणजे लिंगायतामध्ये सुद्धा भेद पाडले यांनी. आणि एक तुम्हाला उदाहरण सांगतो साधं, की लातूर शहरातलं उदाहरण आहे. 20-25 वर्षापूर्वी ह्या नगरीमध्ये लातूर ही लिंगायतांचं मेजॉरिटी असलेलं शहर आहे. आणि लिंगायतांचे शहराचे प्रमुख लीडर म्हणून मनमताप्पा लोखंडे होते, लिंगायत तेली समाजाचे. आणि ह्याच्यातले सर्व लोक त्यांच्या एकमुखी पाठीशी होते. लिंगायतांचं इथं एक भुवन आहे जुनं, त्या भुवनमध्ये लिंगायतांच्या सर्व पोट जातीची लोक यायची. कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन असेल किंवा कुठला प्रोग्राम असेल. परंतु जशी यांची लागण झाली त्या वैदिक लिंगी ब्राह्मणांची, तसं त्यांनी जाणीव करून द्यायला चालू केलं आपल्या लोकांना. ती लिंगायत ढोर आहे, त्याला बोलू नका. तो लिंगायत चांबार आहे, त्याला बोलू नका. तो लिंगायत तिली आहे, त्याच्या मागं तुम्ही राहता. ही बसवण्णांच्या लिंगायत धर्मामध्ये जाणून बुजून घुसलेली ही जी वीरशैवांची वैदिक टीम आहे, ह्या टीमनं ह्या जाती पुनर्जीवित केल्या. आणि जी तथाकथित लिंगायतामधला उच्च वर्ण लिंगायत वाणी, ह्या लिंगायत वाण्याच्या विरोधात ह्या सगळ्या पोट जातींचं मत तयार केलं त्यांनी. कारण ह्यांनी त्यांना त्या सभागृहामधून काढून पाठवलं, पुढच्या कार्यक्रमाला बोलवायचं बंद केलं. तो समाज जो एकसंघ होता तो आपोआप त्यांनी बाहेर पाठवला या आपल्या मागच्या पिढीनं. त्याच्यामुळं त्या लोकांचा रोष आहे आज आपल्यावर. त्याच्यामुळं आपण एक येत नाहीत. आणि एक जर आलो आपण ह्या पोट जाती सगळ्या, कलबुर्गी सरांचा संदेश आहे की रोटी बेटीचा व्यवहार सुद्धा लिंगायतांच्या अंतर्गत झाला पाहिजे. स्पृश्य अस्पृश्यता ही लिंगायतांची थिअरी नाही. ह्या उद्देशासाठी लिंगायत धर्म स्थापन झालेला नाही. तर लिंगायतांच्या एकीकरणासाठी ह्या पोट जातीचं विसर्जन झालं पाहिजे, हा कलबुर्गी सरांचा संदेश आहे. आणि त्याच्या पुढं त्यांनी सांगतात की जी लिंगायतांची मठं आहेत, या लिंगायतांच्या मठावर सर्व पोट जातीतील पुरुषांना संधी दिली पाहिजे. ज्ञानवंताला, ज्याची तिथं लायकी आहे, त्याची पात्रता आहे, मग तो लिंगायत ढोर असू द्या, लिंगायत चांबार असू द्या, लिंगायत तिली असू द्या, लिंगायत अजून माळे असू द्या, परंतु लिंगायतांच्या मठावर सर्व पोट जातीचा प्राधान्यानं विचार झाला पाहिजे. आणि सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि त्या मठाची ओळख लिंगायत म्हणून राहिली पाहिजे. हा प्रकर्षानं मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतोय की जर लिंगायतांचं चारित्र्य, लिंगायत महिलांचं चारित्र्य आपण बघतोय समाजामध्ये, आसाराम बापू असेल, ती पंजाबमधला डाकू असेल, किंवा महाराज लोकांचं आज काय प्रतिमा आहे आपल्या देशामध्ये ह्यांच्या चारित्र्याविषयी, तर समाजाचं चारित्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर मठावर विवाहितच पुरुषाला बसवलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की त्या मठावर पट्टाभिषेक करताना त्या नवरा बायकोचा पट्टाभिषेक झाला पाहिजे, तरच समाजाचं चारित्र्य व्यवस्थित राहू शकतं. या गोष्टीचा प्रकर्षाने आपण नवीन काळामध्ये विचार केला पाहिजे. सर्व पोट जातीतील, आणि बसवण्णांनी विरक्त राहून तुम्हाला मठाची शिवा म्हणून सांगितलेलंच नाही. बसवण्णांनी लिंगायत धर्मामध्ये सतीपतीनं इष्टलिंग योग करायचा आहे.
तुम्हाला विवाहित राहूनच मठाधीश व्हायला पाहिजे, परंतु लोकभावनेसाठी आपली लोक लिंगायत मठाधीश सुद्धा विरक्त राहायला चालू झाली. तर याकरिता सुद्धा सार्वजनिक स्तरावर काम झालं पाहिजे की प्रत्येक मठावर. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, वंश परंपरा होऊन गेली आपली मठाधीश मठ म्हणजे आपल्यात कधीच नव्हती वंश परंपरा. लोकशाहीचा निर्माता लिंगायत धर्म आहे. जगातील लोकशाहीचा निर्माता लिंगायत धर्म आहे. तर त्या धर्मामध्ये ही घराणेशाही असेल का? दीडशे वर्षापूर्वी रंभापुरी पीठावर जे अनुयायी, मठाचे अनुयायांनी मठाधीश नेमला. आपली पहिली जुनी पद्धत होती की एखाद्या मठाला 100 कुटुंब आहेत अनुयायी, तर ते 100 कुटुंब ठरवायचे की इथं कोण बसणार. अनुयायी ठरवायचे मठाधीश कोणते, आणि तो एखाद्या विशिष्ट जातीचा नसायचा, तो भक्त वर्गातलाही असायचा, पोट जातीतलाही असायचा. कुठल्याही जो त्या पदाशी लायक आहे तो मठाधीश तिथं बसवला जायचा, ज्ञानवंत. परंतु एक महाभाग जन्मले, पंडित काशीनाथ शास्त्री. यानं म्हैसूर राजाकडे कॅवेट दाखल करून म्हैसूर राजाला म्हणजे बेनामी तारा पाठवल्या पोस्टाच्या. भक्तांनी पाठवल्यात, अशा जनतेनं पाठवल्यात, ह्यानंच तारा पाठवल्या. आणि त्या राजाकडून तिथल्या वैदिक त्याच्या सहकार्याकडून आदेश पारित करून घेतला की हा जुन्या मठाधीशाचा अधिकार आहे की नवीन मठाधीश कोण नेमायचा. विरक्ताला कशाला अधिकार पाहिजे हो? आणि अधिकार असणारा विरक्त कसा? तर भावानं ह्या गोष्टीवर सुद्धा प्रकर्षानं लक्ष दिलं पाहिजे की एखाद्या मठाचे मठाधीश समजा वय झाल्यानंतर त्यांनी जाणार आहेत, 5, 10, 15 वर्षात जातील ते, परंतु पुढचा मठाधीश ह्या अनुयायांनीच नेमला पाहिजे आणि त्या पूर्वीच्या मठाधीशाच्या सानिध्यामध्ये 10-15 वर्षामध्ये तो तयार केला पाहिजे. त्याचं तेवढं. नाहीतर आता फॅड चालू झालंय, 5 वर्षाचं, 7 वर्षाचं, 10 वर्षाचा मुलगा मठावर पट्टाभिषेक केला जातो. 10-15 वर्ष त्या मठाचं काम बंद पडलं की हो, साधी गोष्ट आहे ना. ह्याचा विचार आपण करत नाही. त्या मठाधीशांना 15-20 वर्ष ज्ञान घेऊन तिथं येईपर्यंत त्या मठाचं काम काय? कोण पाहणार तो मठ? तर प्रत्येक मठावर ह्या पद्धतीने विचार झाला पाहिजे. जुना मठाधीशाचं 40-50 वय झाल्यानंतरच तुम्ही ठरवा ना अनुयायी की आमका 1-2-4 तिथं शिकायला ठेवा मठावर. प्रत्येक जो योग्य वाटतो त्याचा परत पट्टाभिषेक करा. तो 30-35 वर्षाचा असेल तर ते योग्य तर आहे ना, ते काम सतत चालू राहील त्या मठाचं. तर ह्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक पोट जातीला मात्र प्राधान्य मिळालं पाहिजे त्यामध्ये. पुढचा विषय त्यांनी सांगितलेला आहे की लिंगायतांच्या सामाजिक संघटनामध्ये, लिंगायतांच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्याच्यामध्ये शक्यतो नाही जबरदस्तीनं किंवा विशेष लक्ष देऊन प्रत्येक पोट जातींचा तिथं अंतर्भाव असला पाहिजे. लिंगायतामधल्या सर्व पोट जातीचा तिथं अंतर्भाव असला पाहिजे. हा पुढचा संदेश आहे. त्याच्यानंतर लिंगायतांचं जागतिकीकरण. लिंगायत फिलॉसॉफी
च्या प्रचार प्रसारासाठी जागतिक स्तरावर प्रशिक्षण केंद्र निर्माण झाली पाहिजेत. म्हणजे जगामध्ये इष्टलिंग योग ही एवढी मोठी गोष्ट आहे आपल्याकडं. आज योगाच्या माध्यमातून शिवयोगाला इकाय लागली लोक. त्या शिवयोगाला योगाला इकून लोक कारखानदार झाले. 10-10, 20-20 हजार कोटीची मालकं झाली. ज्या धर्माचा पायाच लिंगायतांचा योग आहे, ती योग केंद्र आपल्याला चालू करायला वाव आहे चौकड. तर जागतिक स्तरावर ही प्रचार प्रसाराची केंद्र निर्माण झाली पाहिजेत. जागतिक स्तरावरच्या लिंगायतामध्ये संपर्क निर्माण झाला पाहिजे प्रत्येक देशातल्या. त्याच्यानंतर लिंगायतांचे स्वतंत्र टीव्ही चॅनल, रेडिओ चॅनल याच्या माध्यमातून प्रचार प्रसार झाला पाहिजे. टीव्हीच्या माध्यमातून आपण जागतिक स्तरावर जाऊ शकतो. दुसरं, फेसबुकचे ही चॅनल आहेत आता आपण जे वापरतो. फेसबुक चॅनल, यूट्यूबचे चॅनल आणि वेबसाईट्स याच्या माध्यमातून लिंगायतांची विचारधारा या आधुनिक काळामध्ये या सगळ्या साधनांचा उपयोग करून आपण जागतिक स्तरावर पोहोचवली पाहिजे. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्था, संघटना तयार झाल्या पाहिजेत. कलबुर्गी सरांचा संदेश आहे. आणि लिंगायत साहित्य जागतिक भाषेमध्ये भाषांतरित करण्यासाठी विद्यापीठामधील बुद्धिवंतांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढवून आपलं साहित्य हे जागतिक स्तरावर प्रकाशित झालं पाहिजे. आणि लिंगायत विचारधारेवर काम करणाऱ्या लिंगायत मठाधीशांचं यांचे प्रोग्राम देश विदेशात, विविध देशात आयोजित केले पाहिजेत. या मठाधीशांना विदेश भ्रमण जास्तीत जास्त घडवलं पाहिजे, म्हणजे तिथली लोक सुद्धा त्या आचरणावर येतील. त्याच्यानंतर लिंगायतांचं सबलीकरण हा फार महत्वाचा विषय आहे. वचन वाचलं, वचन सांगितलं, पण वचन आचरणात आलं पाहिजे. ज्ञानाला क्रियेची जोड पाहिजे. ज्ञान असून उपयोग नाही. पोपटपंची करून काय उपयोग. वचन, लिंगायतांचं धर्मसाहित्य, वचन साहित्य, लिंगायत फिलॉसॉफी, अष्टावरण, पंचाचार, षटस्थल याच्याविषयीचं ज्ञान मिळवलं पाहिजे, पण त्याच्यावर क्रियेची जोड पाहिजे, त्याच्यावर आचरण असलं पाहिजे. तर त्याच्यानंतर कायक जीवी समाज, कायकवे कैलास मंत्र असलेला लिंगायत समाज, हा कायक निष्ठ बनवला पाहिजे. आयतखाऊ प्रवृत्ती आपल्यामध्ये खूप वाढलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये होते आपल्याकडे पाटीलकी आहे, देशमुखी आहे, सगळंच आहे ना आपल्याकडे. बुरजावर वाडे होते, वाडे गेले, वाड्यातल्या गाद्या गेल्या, गोंगडे आले, गोंगडे गेली, तळवट आली. आता माती इकून खाल्ले, दुसऱ्याच्या घरात भाड्यानं राहायला लागले. हे फक्त कायकापासून दूर होण्याचा परिणाम आहे. व्यापारामध्ये लिंगायत मेजॉरिटीच्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यापारामध्ये लिंगायतांचं प्राबल्य होतं.
किराणा असेल, तेल उद्योग असेल, कपडा असेल, आडत असेल, उद्योगामध्ये असेल. आज कायकापासून आपण दूर गेलो. का दूर गेलो? आयत खाऊ येलेत ना तुमच्याकडे. दरवर्षी प्रवचन लावतात, अनुष्ठान लावतात. सकाळच्या पूजेला 5,000, संध्याकाळच्या पूजेला 10,000. एका टायमाला 50-50 जणांची पूजा. पाया पडायचे 5-5, 10-10 लाख रुपये गोळा करतात पाया पडायचे. तुमच्या घरी यायला 25,000 मागतात. ही आयत खाऊ प्रवृत्ती आहे. आणि ज्या धर्माचे गुरु हे आदर्श समोर ठेवतात आयत खाऊचा, तो समाज कायकापासून दूरच जाणार ना. जैन समाजाचं बघा, तुमच्या गावामध्ये त्या जैन समाजाचा एखादा कार्यक्रम जर लावला तर त्या कार्यक्रमामध्ये जे विधी होणार आहेत त्या प्रत्येक विधीचा लिलाव होतो, बोली बोलली जाते. आणि त्याच्यातून जे पैसे गोळा होतात त्या स्थानिक त्या समाजाच्या विकासासाठी त्याला स्पर्शही न करता त्यांचे गुरु निघून जातात. आणि आमचे लातूरमध्ये जर महिनाभर राहिलं तर सोलापूरमध्ये 15 दिवस लागते ते महिनाभरात कमिवलेले पैसे मोजायला. लातूरमधून निघालं की सोलापूरमध्ये 15 दिवस मुक्काम ठेवावं लागतंय. 15-20 जण पैसे मोजायला लागतात तिथं. सोलापूरमध्ये कार्यक्रम झाला तर पुण्यात मुक्काम. आणि हा जो निधी लातूर शहरामधून जर समजा 1 वर्षाला ह्यांनी 1 कोटी नेलेत आतापर्यंत 40 वर्षात, खूप नेलेत. ॲव्हरेज सांगतो मी. कुठं लावलेत? समाजाच्या कामाला. आणि असल्या गुरूंचे आदर्श आपल्या समोर असल्यामुळं आपण कायकापासून दूर होत गेलो. बसवण्णा कुणाला माहिती आहे? या 10-15 वर्षामध्ये बसवण्णांच्या विचारधारेवर काही 2-3-10% लोक काम करायले समाजातील. याकरिता कलबुर्गी सरांनी ठामपणे सांगितले की हा लिंगायत समाज परत कायकावर आणला पाहिजे. कायक जीवी समाज निर्माण केला पाहिजे. आपलं जर सबळीकरण करायचं असेल तर कुणीही आयतं न खाल्लं पाहिजे. काही लोक आहेत हो, महाराजाचा कार्यक्रम लावायचा, महाराज घरी यायला 25,000 मागते, 5,000 त्याचे असतात त्या एजंटचे, कार्यक्रम लावणाराचे. वर्षाचा एक कार्यक्रम घेतला त्याला काम करायचीच गरज नाही ना काही. ही आयत खाऊ लोकांची जास्त भरती झाली. त्याच्यामुळं कलबुर्गी सांगतात की कायकनिष्ठ समाज तयार केला पाहिजे. आणि ह्या कायकनिष्ठ जर समाज निर्माण झाला आणि ज्ञानाला जर क्रियेची जोड राहिली तर सर्व क्षेत्रामध्ये, आणि हे सर्व लिंगायताचं जर एकीकरण झालं तर राजकारण आपल्याला लांब नाही. कर्नाटकमधली परिस्थिती बघा. बहुसंख्येनं लिंगायत आहे, पण लिंगायतांचं SC बरोबर भांडण. तो 2% वाला भांडण लावताय आपण करतो. लिंगायतांचं मुस्लिमाबरोबर भांडण, लिंगायतांचं ऑदर तिथल्या छोट्या जातीबद्दल भांडण. मेजॉरिटी कास्ट आहे, मोठे भाऊ आहेत ना लिंगायत. मोठ्या भावाचं कर्तव्य आहे की या सगळ्या लहान भावांना घेऊन गेलं पाहिजे. कशाला तुम्ही राजकारणातून हद्दपार झाले असते? 100 आमदाराचे 40-50 आमदारावर आले. आता याचं कारण आहे ही विषमता जी ह्या वैदिक धर्मगुरूंनी आपल्या समाजामध्ये पेरली. त्याच्यामुळं आपला समाज या विषमतेच्या आचरणावर गेला. त्याच्यामुळं राजकारणातून हद्दपार झालो आपण. परत त्या गोष्टीवर यायचं असेल तर हे आचरण, वैदिक आचरण आपल्याला सोडावं लागेल. भेदभावाचं आचरण आपल्याला सोडावं लागेल. अर्थकारण आपलं सबळ झालं पाहिजे.
एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे, त्याच्यासाठी दासोह दिलाय बसवण्णांनी. धर्मकारण, लबाड धर्मकारणी जी आहेत आपल्या धर्मामध्ये घुसलेले, जी वंश परंपरा चालू केली आहे यांनी. मठाला प्रॉपर्ट्या आपल्या बापदादांनी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या जर प्रॉपर्ट्या एकसंघपणे एकत्र आणल्या तर लिंगायताला कुठल्याच मदतीची गरज पडणार नाही. आपल्या समाजामध्ये जो वंचित समाज आहे, जे शिक्षणापासून वंचित आहे, ज्ञानापासून वंचित आहे, विविध आधुनिक ह्याच्यापासून वंचित आहे, ह्या प्रॉपर्ट्या जर एकत्र आल्या तर 100% ह्या प्रॉपर्ट्याच्या उत्पन्नावर आपल्या समाजाची प्रगती होऊ शकते. परंतु प्रायव्हेट प्रॉपर्ट्या करून टाकल्या. अहो, काही जणांनी एक उदाहरण माझ्या कानावर आलं. निलंगा मठाच्या अंदर एक मठ आहे, चन्नबसव मठ आहे. एक मठाधीश नेमला त्याच्यावर. त्यानं स्वतःच्या पोराचंच नाव चन्नबसव ठेवलं आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर रजिस्ट्री करून निघून टाकली. हे आपलं दुर्लक्ष आहे. जोपर्यंत आपण ठरवलेला मठाधीश मठावर बसवत नाही, तोपर्यंत हे मठाधीश वंश परंपरेने बसलेले तुमचं धार्मिक खच्चीकरण करणार, तुमचं आर्थिक खच्चीकरण करणार आणि कुठल्या तर त्यांना आवडणाऱ्या राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाऊन तुम्हाला इकून टाकणार. त्याकरता ही सर्व जी पंचसूत्री दिलेली आहे कलबुर्गी सरांनी, या पंचसूत्रीवर आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट, आता तसं सकाळी आमचे मार्गदर्शक हैबतपुरे सरांनी सखोल घेतलंय, परंतु मी थोडक्यात घेतो. भावानो, कलबुर्गी सरांच्या हत्येचं कारण काय असू शकेल? खुनाचं कारण लक्षात घ्या. चारवाकापासून, बुद्धापासून, बसवण्णा असतील, आंबेडकर असतील, संत तुकाराम असतील, वारकरी संत असतील, ह्या सर्व लोकांच्या जी हत्या ज्या मुठभर लोकांनी केल्या, हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांची ते हत्या करत आलेले आहेत आणि आपण त्या पचवत आलेलो आहोत. श्रद्धांजली वाहतो, अशा सभा घेतो, काय उपयोग आहे? किती दिवस आपल्या रक्ताला ही मुठभर लोक मारत राहणार? बरं, ज्या वयामध्ये ह्यांना मारलं जातं ती चालतं बोलतं विश्वविद्यालय झालेलं असतं त्याचं आयुष्य. एवढा त्याच्याकडे मोठा अनुभव झालेला असतो. एवढ्या वयाचं अनुभव एका गोळीमध्ये संपवला जातो. माझ्या दृष्टीनं कलबुर्गी सरांच्या खुनाचं एकमेव कारण आहे की लिंगायतांचं वचन साहित्य जे 12व्या शतकामध्ये कोंडी मच्छन्नाच्या पिलावळीनं जाळलं, उळवीला जाईपर्यंत विविध शरणांच्या कत्ली करून ते संपवण्याचा प्रयत्न केला. लिंगायतांचे शत्रू ओळखा. त्याच्याच पिलावळीमध्ये कित्तूर चन्नमांच्या पतीना मलसर्जा, राजा मलसर्जा, पेशव्यांनी स्लो पॉयझन खाऊ घालून संपवलं. त्याच कोंडी मच्छन्नाच्या अवलादीनं कलबुर्गी सरांना गोळ्या घातलेल्या आहेत. त्याच कोंडी मच्छन्नाच्या अवलादीनं गौरी लंकेशला मारलेलं आहे. त्याच कोंडी मच्छन्नाच्या अवलादीनी सिद्धण्णा यांचा
लिंगांना सत्यमपेठ सर यांची हत्या केलेली आहे. आणि आज खुशाल आपलीतली लोक त्यांची गुलामी तर करतातच करतात, पण जी लिंगायत विचारधारेवर काम करतात लोक त्यांना बी तिकडे वळण्याचा प्रयत्न करतात. भावानो, ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. एका कलबुर्गी सरांचं आयुष्य 77 वर्षाचं. 77 वर्षामध्ये शिक्षणामध्ये समजा त्यांची PhD मिळवेपर्यंत 30 वर्ष गेली. 47 वर्षाचं हे जे ज्ञानाचं भांडार एका क्षणामध्ये संपवलं गेलं. हे कशामुळं संपवलं गेलं? हे लिंगायतांच्या शंडपणामुळे संपवलं गेलं. लक्षात घ्या, मामा देशमुख महाराष्ट्रामध्ये असेच कठोरपणे साहित्य लिहिणारे लेखक किंवा आदरणीय साळुंखे सर, ज्यावेळेस त्यांच्या पुस्तकावर ह्या मुठभर कोंडीमच्चन्नाच्या अवलादीने आक्षेप घेऊन पुस्तकं जाळायला चालू केली, त्यावेळेस त्यांच्या सहकार्यांनी, त्यांच्या समाज बांधवांनी त्या पुस्तकांची हत्तीवरून मिरवणूक काढलेली आहे. कुठं आहे लिंगायत? लिंगायत उलट त्या गोळ्या घालणाराचं कौतुक करतो. कलबुर्गी सरांच्या हत्येचं समर्थन करणारे लिंगायत आहेत. स्वतःच्या रक्ताला विकलेली ही माणसं आहेत. जी लोक लिंगायत असूनही लिंगायतांच्या हत्येवर हसतात, त्या हत्येचं समर्थन करतात, ही स्वतःच्या बापाला विसरलेली माणसं आहेत. तर याकरता भावांनो, काही गोष्टी आपण प्रकर्षानं करणं गरजेचं आहे. लिंगायतामध्ये जे ज्ञानवंत, बुद्धिवंत, साहित्यिक, संशोधक अहोरात्र झटून काम करत आहेत, त्यांच्या जीवाची हमी घेणारी संघटना आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. युवकांची हिंमत नाही झाली पाहिजे लिंगायतांच्या संशोधकाकडे बघायची. नुसतं नावाला वीरभद्राचं कुलदैवत सांगायचं, पण त्या वीरभद्राचा थोडा तरी अंश, मडेवाळ माचीदेवाचा थोडा तरी अंश, चेन्नयाचा थोडा तरी अंश आपल्यामध्ये आताच्या युवक पिढीमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि भावांनो, लक्षात घ्या, दाभोळकरांना फिरायला गेल्यावर गोळी मारली घराच्या बाहेर. पानसरे सरांना फिरायला गेल्यावर गोळी मारली. कलबुर्गी सरांना तुमच्या घरात घुसून मारले. एकमेकाचे पाय ओढायला, धिंगाणा करायला आपल्यात फार जोश आहे. लिंगायतांचीच पाय ओढायला आपण एकमेकाचे खून पाडायला तयार आहेत. परंतु भावांनो, एक कळकळीची विनंती आहे लिंगायत युवकांना, हे आव्हान आहे की मडिवाळ माची देवासारखं मडिवाळ समोर आला तर बिज्जळाची थरथर व्हायची. बसवण्णांनी त्यांना आधुनिक वीरभद्र म्हणलेला आहे. माझा मडिवाळच वीरभद्र आहे म्हणून. तर ही टीम आपल्याकडे ससज्ज झाली पाहिजे. आणि ह्या लेखकांना, ह्या संशोधकांना आपण प्रोटेक्शन दिलं पाहिजे. ही लिंगायत युवकांची जिम्मेदारी असली पाहिजे. आणि ह्या युवकांना केडर बेस बनवण्यासाठी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव स्तरावर प्रोग्राम राबविला गेला पाहिजे. विषमतावाद्यांनी सर्वात जास्त काम लिंगायतावर केलेलं आहे. ह्या विषमतावाद्यांच्या संघटना सगळ्या लिंगायताच्या जीवावर, महाराष्ट्र
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र सगळ्या ठिकाणी जो खांद्यावर घेऊन यांचं वाहणारा लिंगायत आहे, त्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. जुनी पिढी गेली तर गेली, नवीन पिढीचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. तर यावर सुद्धा आपलं काम झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट भावानं, की ही मालिका फक्त म्हणजे दाभोळकरापासून सुरुवात होत नाही. लिंगण्णा सत्यमपेठ एक संपादक, एक साहित्यिक, एक संशोधक, खूप काम केले नाही त्यांनी. गुलबर्ग्यामध्ये एका कार्यक्रमासाठी येतात आणि 2 दिवसांनी त्यांची डायरेक्ट प्रेत सापडतं गटारामध्ये. 2012 मध्ये, 26 जुलै 2012, आणि त्याचा आज तागायत कसलाच तपास लागत नाही. हा पहिला हल्ला आहे आधुनिक काळामधला ह्या आशातला लिंगायतावरचा. शासनानं तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. तुमचीच माणसं मारणाऱ्यांना त्यांनी प्रोटेक्शन देतात. तर या गोष्टीवर प्रकर्षानं विचार झाला पाहिजे. आणि पुन्हा लिंगायतामधून कुणी कलबुर्गी होणार नाहीत, कुणी सत्यमपेठ होणार नाहीत, कुणी गौरी लंकेश होणार नाहीत. याची दक्षता घेणारी एक संघटना, एक टीम लिंगायतामध्ये तयार झाली पाहिजे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना शरणू शरणार.